ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक 23चे निरूपण मी करत आहे. ब्राह्मणाने आपल्या धर्माप्रमाणे वर्तन केले असता त्याला स्वर्गप्राप्तीची इच्छा उत्पन्न होते. त्यावेळी तो ब्राह्मण श्रेष्ठ इंद्रचंद्रादिकांचे स्थानही सहज मिळवू शकतो. ज्याच्या यज्ञकर्मामुळे इतरांना सुद्धा स्वर्गप्राप्ती होते. अशा रीतीने स्वर्ग हा ब्राह्मणांच्या हातातीलच असल्यामुळे त्यांना ही स्वर्गगती साहजिकच प्राप्त होते. लोकेशना, पुत्रेशना व दारेशना ह्या 3 ईशनांना सोडून ज्या ब्राह्मणाला निष्काम धर्माचरण घडते त्याच्या चरणाला मोक्षही लागतो आणि रात्रंदिवस त्याचा आज्ञाधारक होऊन राहतो. तो ज्यांच्यावर कृपा करील तेही मोक्षपदाला पावतील एवढे सामर्थ्य ब्राह्मणापाशी अगदी अनायासे सहज असते. स्वर्ग हा ज्याच्या पायाखालची पायरी आहे, मोक्ष ज्याचा आज्ञाधारक आहे, एवढी ब्राह्मणपणाची थोरवी असून अशा ब्राह्मण जन्माचा द्रव्य लोभावारी नाश करून टाकतात. ब्राह्मण जन्म प्राप्त झाला असता जन्म मरण पूर्णपणे नाहीसे होते. असे असता मी मात्र द्रव्य लोभाने द्रव्य मिळवून फशी पडलो. या जगामध्ये आधी मनुष्यपणा दुर्मिळ आहे, त्यात ब्राह्मणपणा तर फारच दुर्लभ. पण ते ब्राह्मणपण प्राप्त होऊनही मी स्वतः द्रव्य लोभाने पूर्णपणे फसलो. ब्राह्मणाचा देह प्राप्त होऊन द्रव्यामुळे मोठमोठे लोकही नागावले आहेत. अर्थ हा खरोखर अनर्थाचे मुख्य घर असून तो दुर्धर दुःख मात्र वाढवितो. द्रव्य हे अनर्थाचेच स्थान आहे, म्हणून ते द्रव्य पूर्णपणे टाकून द्यावे. ह्याप्रमाणे वैराग्याने पूर्णपणे संतप्त झालेला तो ब्राह्मण स्वतः बोलू लागला. आशंका, देव योगाने संपत्ती प्राप्त करून दिली तर ती काय उकिरड्यावर टाकून द्यावी किंवा पाण्यात नेऊन टाकावी? द्रव्याचा त्याग तो कसा करायचा ते द्रव्य त्यागाचे वर्णन तो कर्दयू ब्राह्मण स्वतः सांगत आहे. जे धनसंपन्न असतील त्यांनी नीट लक्ष देऊन ऐकावे. श्रीकृष्णार्पणमस्तु.